हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे. आज मी इथे 10 वाक्य लिहिली आहेत मराठीमध्ये आणि ती वाक्य आपण इंग्लिशमध्ये कशी करायची ते पाहूया. क्रियापद एकच घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये करताना आणि ते क्रियापद आहे टू वॉन्ट. टू वॉन्ट. टू वॉन्ट याचा अर्थ आहे हवं असणं. हवं असणं. आता आपण वाक्य पाहूया आणि त्याची इंग्लिशमध्ये करूया. मला नवी पर्स हवी आहे. मला नवी पर्स हवी आहे. सगळी वाक्य विधानार्थी असल्यामुळे विधानार्थी म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस. ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच विधानार्थी वाक्य असल्यामुळे रचना आपण कायम कर्ता अधिक क्रियापद. कर्ता म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब. हे बेसिक रचना आहे. ही अशीच आपण करणार आहोत. पहिला आपण कर्ता म्हणजे सब्जेक्ट घेणार आहोत आणि त्यानंतर आपण क्रियापद घेणार आहोत. हे घेताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्या वाक्याचा काळ कुठचा आहे तो सुद्धा आपण प्रत्येक वेळेला पाहून त्यानुसार क्रियापद निवडायचं. काळ बघायचा आणि क्रियापदाचं रूप ठरवायचं. क्रियापद तर आज आपण टू वॉन्ट हेच घेणार आहोत. ओके, करूया सुरुवात. आता पहिलं वाक्य, मला नवी पर्स हवी आहे. कर्ता कुठचा आहे? मला म्हणजे मी. म्हणून त्याचं कसं होणार? आय. हा झाला कर्ता. हवी आहे. आहे म्हणजेच वर्तमान काळ झाला आणि हवी आहे याच्यात काहीही कधी, आत्ता हवी आहे, आत्ता नुकतीच हवी आहे किंवा बऱ्याच वेळापासून हवी आहे वगैरे असं काहीच म्हटलं नाही आहे. जस्ट एक म्हटलं आहे की मला नवी पर्स हवी आहे. म्हणजेच तो साधा वर्तमान काळ आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापद जसं आहे तसं मूळ क्रियापद घ्यायचं. म्हणजेच आता इथे मूळ क्रियापद आपलं वॉन्ट आहे आणि म्हणून आपण आय वॉन्ट, नुसतं वॉन्ट घेतलं. हवी आहे म्हणून वॉन्ट घेतलं. आय वॉन्ट. काय हवी आहे? नवी पर्स. नवी म्हणजे न्यू. पर्स हा तर इंग्लिशच शब्द आहे. आय वॉन्ट. इथे आपण मध्ये ए असं घालू शकतो. मला एक नवी पर्स हवी आहे. एक असं जर म्हटलं तर हा आपण मध्ये ए लावू शकतो. एक असं म्हणण्यासाठी. लावायलाच हवं असं आत्ता नाही आहे. नुसतं म्हटलं आय वॉन्ट न्यू पर्स तरीही पुरेसं आहे. आय वॉन्ट न्यू पर्स म्हणून मी हा मधला ए आत्ता कॅन्सल करते आहे. आय वॉन्ट न्यू पर्स. बस, मला नवी पर्स हवी आहे. दुसरं वाक्य, मुलाला खेळणी हवी आहेत. मुलाला एक मूल आहे असं त्या वाक्यावरून आपल्या लक्षात येतं आहे. एक मूल. आता एक मूल म्हटलं की तिथे आपण लिहिणार द चाइल्ड. कर्ता पहिला घेतला द चाइल्ड. हवी आहे हे क्रियापद. परत मगाचसारखं आत्ता हवं आहे किंवा त्याला काही वेळाने खेळणी हवी आहेत, बऱ्याच काळापासून हवी आहेत असं काहीच म्हटलं नाही आहे. जस्ट नुसतं सिम्पल म्हटलं आहे की मुलाला खेळणी हवी आहेत. म्हणजे आपला काळ कुठचा झाला? सिम्पल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. परत वॉन्ट, मुख्य क्रियापद जसं आहे तसंच साध्या वर्तमान काळात घ्यायचं. म्हणून मी इथे वॉन्ट लिहिलं. ओके. पण मुलाला, एक मूल, या द चाइल्ड याच्याऐवजी जर आपण सर्वनाम घातलं तर ते सर्वनाम होईल इट. इट. आणि साध्या वर्तमान काळात ही, शी आणि इट असा जर करता असेल एकवचनी तर क्रियापदाला एस किंवा ई एस हा प्रत्यय लावायचा असतो. हा नियम कायम लक्षात ठेवायचा. आणि म्हणून आपण वॉन्ट या क्रियापदाला कसं म्हणू साध्या वर्तमान काळात? ही वॉन्ट्स, शी वॉन्ट्स, इट वॉन्ट्स. इट म्हणजेच द चाइल्ड सिंगल आहे. फक्त सर्वनामाच्या ऐवजी आपण नाऊन घेतलं आहे, नाम घेतलं आहे, पण एकवचन आहे. आणि म्हणून द चाइल्ड वॉन्ट्स. त्याला एस लावावा लागतो साध्या वर्तमान काळात. द चाइल्ड वॉन्ट्स. आता काय हवी आहेत? खेळणी. खेळणी म्हटलं की अनेक खेळणी असा सरळ अर्थ आहे. म्हणून द चाइल्ड वॉन्ट्स टॉय. हा खेळण्यासाठी शब्द झाला. अनेक वचन करायचं टॉईज. द चाइल्ड वॉन्ट्स टॉईज. मुलाला खेळणी हवी आहेत. ओके. तिसरं वाक्य पाहूया. तिला खेळायचं आहे. तिला खेळायचं आहे. परत आपला कर्ता तिला म्हणजेच काय होणार? शी.
क्रियापद खेळायचं आहे म्हणजे खेळायला हवं आहे असं ते इनडायरेक्टली आहे, बरोबर. खेळायचं आहे तिला असं म्हणताना आपण वॉन्ट हेच क्रियापद घ्यायचं आहे. आणि परत साधा वर्तमानकाळ सिम्पल प्रेझेंट टेन्सच आहे तो. ही शी इटला मूळ क्रियापदाला साध्या वर्तमानकाळात एस किंवा ई एस लागतो. तसा आपण इथे वॉन्टला एस लावला, शी वॉन्ट्स. आता खेळायचं परत एक दुसरी क्रिया आहे म्हणजेच क्रियापद हवं. खेळणं या अर्थी क्रियापद आहे प्ले. मग इथे हे एक मुख्य क्रियापद आणि पुढचं जेव्हा दुसरं क्रियापद येतं तेव्हा त्याच्या आधी आपल्याला टू लावावं लागतं, कारण आपलं मुख्य क्रियापद वॉन्ट्स आहे. शी वॉन्ट्स हे मुख्य आहे, कर्ता आणि क्रियापद. हे पुढचा भाग आहे. शी वॉन्ट्स टू प्ले, तिला खेळायचं आहे. शी वॉन्ट्स टू प्ले. ओके. वरच्या 2 वाक्यांमध्ये काय झालं, ही वस्तू हवी होती. आय वॉन्ट, मला काय हवं होतं, वस्तू, नवी पर्स, न्यू पर्स. इथे सुद्धा द चाइल्ड वॉन्ट्स, त्या मुलाला वस्तू हवी होती, खेळणी, आणि म्हणून आपण नुसतं टॉईज लिहिलं, कारण तिथे क्रियापद काही घ्यायची गरज नाही आहे, नाऊन येते. न्यू पर्स आणि टॉईज ही नाऊन्स म्हणजे नामं आहेत, तिथे क्रियापद नको आहे कारण नुसती ती वस्तूच हवी आहे. पण इथे मात्र खेळणं ही क्रिया आहे, क्रिया म्हणजेच वर्ब आहे, क्रियापद आहे ते. आणि म्हणून करताना शी वॉन्ट्स हे झालं आपलं कर्ता क्रियापद. टू प्ले असं पुढे लिहायचं आहे. ओके. आता नेक्स्ट, मांजराला दूध हवं आहे. कर्ता कोण आहे, कोणाला हवं आहे, मांजराला, म्हणजे कर्ता झाला मांजर, म्हणून आपण द कॅट. वाक्यांमध्ये द पाठी का लावतो आपण, कारण जेव्हा आपण म्हणतो मांजराला दूध हवं आहे, कुठचं तरी एक मांजर समोर आपण बघतो आणि म्हणतो मांजराला दूध हवं आहे. इथे सुद्धा मुलाला खेळणी हवी आहेत, कोणतरी एक मूल आहे आपल्यासमोर आणि आपण म्हणतोय त्या मुलाच्या बाबतीत, विशिष्ट मुलाच्या बाबतीत की मुलाला खेळणी हवी आहेत, म्हणून द चाइल्ड, द कॅट. ओके. आता परत हवं आहे, वर्तमानकाळच आहे, साधाच वर्तमानकाळ आहे, आणि द चाइल्ड सर्वनाम इट, हे तर शी सर्वनामच आहे. तसंच द कॅट त्याला सर्वनाम लागेल इट. ही शी इट साध्या वर्तमानकाळात क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्यय लावायचा. या नियमानुसार द कॅट वॉन्ट्स. काय हवं आहे मांजराला, दूध. दुधाला इंग्लिश शब्द मिल्क. द कॅट वॉन्ट्स मिल्क. झालं वाक्य तयार. पुढचं वाक्य, आम्हाला झोपायचं आहे. आम्हाला झोपायचं आहे. परत कुठचा काळ झाला, साधा वर्तमान काळच आहे. आत्ता झोपायचं आहे, अजून काही वेळाने झोपायचं आहे, काही वेळेचं सांगितलेलं नाही, नुसतं एक वाक्य बनवलं आहे, स्टेटमेंट आहे, नुसतं सांगितलं आहे नुसतं की आम्हाला झोपायचं आहे, म्हणजेच साधा वर्तमान काळ, म्हणजे इंग्लिशमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग आता रचना आपल्याला पहिल्यांदा करता, आम्हाला म्हणजे वी, आम्ही, करता. क्रियापद तर आपण वॉन्ट घेतो आहे कारण करायचं आहे, हवं आहे, अशा अर्थी वॉन्ट हे क्रियापद असतं. इथे सुद्धा झोपायचं आहे म्हणजेच आपण क्रियापद घेणार वी वॉन्ट. नुसतं क्रियापद मुख्य, एस ई एस लावला नाही कारण ही शी इट हे आपला करता नाही आहे, म्हणून वी वॉन्ट. आता परत इथे झोपायचं आहे. झोपणं ही परत दुसरी क्रिया झाली, म्हणजे क्रियापद हवं झोपण्यासाठी, ते क्रियापद आहे स्लीप. मग जेव्हा मुख्य कर्ता झाला आणि मुख्य क्रियापद झालं आणि स्लीप हे आपल्याला दुसरं क्रियापद लावायचं आहे, तेव्हा आपण टू स्लीप असं म्हणायचं असतं. पाठी हा टू लावायचा असतो क्रियापदाच्या मागे. वी वॉन्ट टू स्लीप, आम्हाला झोपायचं आहे. वी वॉन्ट टू स्लीप. ओके. पुढे, त्याला नोकरी हवी आहे. त्याला नोकरी हवी आहे. परत त्याला नोकरी कधी हवी आहे असं स्पेसिफिक वेळ काही नाही सांगितलेली, नुसतं म्हटलं आहे त्याला नोकरी हवी आहे. म्हटल्यावर साधा वर्तमान काळ, सिम्पल प्रेझेंट टेन्स, रचना कर्ता अधिक क्रियापद, मुख्य क्रियापद साध्या वर्तमान काळाची, म्हणून त्याला म्हणजे तो, म्हणजेच इंग्लिशमधला ही, क्रियापद आहे हवं असणं वॉन्ट. परत साध्या वर्तमान काळाच्या नियमानुसार ही शी इट हा कर्ता असेल तर क्रियापदाला एस किंवा ई एस लावायचा आहे, त्यानुसार वॉन्टला आपण एस लावला. ही वॉन्ट्स. काय हवं आहे त्याला, नोकरी. नोकरीला शब्द जॉब. ही वॉन्ट्स अ जॉब म्हणू शकतो, नुसता जॉब असंही म्हणू शकतो. आता मी इथे अ जॉब लिहिते. ही वॉन्ट्स अ जॉब, त्याला नोकरी हवी आहे. नेक्स्ट सेंटेन्स, तुला नवी गाडी हवी होती. तुला
नवी गाडी हवी होती. आता इथे काळ कुठचा आहे? हवी होती म्हणजे आत्ता नको आहे, आधी हवी होती. म्हणजेच भूतकाळात साधा भूतकाळ झाला तो. साधा भूतकाळ म्हणजे इंग्लिशमध्ये सिम्पल पास्ट टेन्स. आता रचना पाहूया. पहिला करता तुला. तू म्हणजेच कोण? इंग्लिशमधला शब्द यू. क्रियापद आपलं हवं असणं, वॉन्ट. पण ते हवं असणं कसं आहे? हवी होती, भूतकाळी आहे. वॉन्टचं भूतकाळी रूप वॉन्टेड. यू भूतकाळी रूप घ्यायचं वॉन्टेड. यू वॉन्टेड. काय हवं होतं तुला? नवी गाडी, नवी, न्यू. आणि गाडी कार. यू वॉन्टेड न्यू कार. तुला नवी गाडी हवी होती. सिम्पल पास्ट टेन्स, साध्या भूतकाळातलं वाक्य, म्हणून क्रियापदाचं भूतकाळी रूप घेतलं. यू वॉन्टेड न्यू कार. तुला नवी गाडी हवी होती. आता नेक्स्ट सेंटेन्स. त्यांना सहलीला जायचं होतं. त्यांना सहलीला जायचं होतं. परत रचना आपण नंतर बघूया, आधी आपण काळ बघूया. काळ कुठचं आहे? जायचं होतं. परत जायचं होतं म्हणजे आता जायचं नाही आहे, आत्ताची गोष्ट नाहीच आहे ती. आधी कधीतरी जायचं होतं म्हणजेच भूतकाळी रचना आहे. आणि साधा भूतकाळ आहे कारण आधी कधींची वेळ ती सांगितलेली नव्हती. अशी काही सांगितली नाही की ह्या वेळेला जायचं होतं, असं काही नाही. कधी जायचं होतं नाही, नुसतं म्हटलं आहे की भूतकाळात कधीतरी तुला जायचं होतं. ओके. मग त्यांना सहलीला जायचं होतं आपण घेणार सिम्पल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ घेणार काळ म्हणून. रचना कशी करणार? पहिला करता. त्यांना अनेकवचनी सर्वनाम दे. त्यांना अनेकवचनी सर्वनाम आपण घेऊया दे. जायचं होतं म्हणजेच आपण वॉन्ट याचं भूतकाळी रूप वॉन्टेड घ्यायचं आहे. दे वॉन्टेड. जायचं म्हणजेच जाणं, गो. क्रियापद परत आलं. जाणं हे क्रियापद आलं परत. म्हणजेच आपण कसं घेणार? इथे म्हटल्याप्रमाणे टू स्लीप, टू प्ले, त्याप्रमाणे टू गो, जाण्यासाठी. दे वॉन्टेड टू गो. त्यांना जायचं होतं. आता कुठे जायचं होतं? सहलीला. मग या सहलीसाठी आपण इथे पुढे लिहूया शब्द. दे वॉन्टेड टू गो फॉर अ पिकनिक. पिकनिक म्हणजे सहल. सहलीला जायचं होतं. जसा मराठीत ला प्रत्यय लावला तसं इंग्लिशमध्ये एक प्रेपोजिशन हवं. आणि पिकनिकला जायचं होतं यासाठी फॉर अ पिकनिक हे प्रेपोजिशन योग्य असतं, म्हणून फॉर अ पिकनिक. आणि पूर्ण वाक्य कसं झालं? दे वॉन्टेड टू गो फॉर अ पिकनिक. दे वॉन्टेड टू गो फॉर अ पिकनिक. नेक्स्ट सेंटेन्स. मुलांना सुट्टी हवी असेल. मुलांना सुट्टी हवी असेल. आता काळ कुठचा झाला? हवी असेल म्हणजे नंतर कधीतरी, भविष्यकाळ झाला सरळपणे. परत वेळ स्पेसिफिक कुठचीही बोललो नाही आहेत की उद्या हवी असेल, 2 दिवसांनी, असं काही नाही. किंवा आत्ता हवी असेल, उद्याच्या उद्या, काही दिवसांनी, काहीही नाही असं सांगितलेलं. नुसतं म्हटलं आहे मुलांना सुट्टी हवी असेल, म्हणून आपण तो साधा भविष्यकाळ घेणार, सिम्पल फ्युचर टेन्स. काळ ठरला. रचना. विधानार्थी वाक्य आहे सरळपणे. रचना करता अधिक क्रियापद. करता आपला कुठचा आहे? मुलांना. आता इथे मुलं अनेकवचनी हे कळतं आहे आपल्याला. मुलांना. मुलांना अनेकवचन चिल्ड्रन. परत कुठची तरी वर्गातली मुलं म्हणा, कुठची तरी स्पेसिफिक विशिष्ट अशी आपण मुलांबद्दल नक्कीच बोलतो आहे, म्हणून द पाठी लावला. द चिल्ड्रन. द चिल्ड्रन. असेल भविष्यकाळ आपल्याला बोलायचं आहे. हवी असेल, वॉन्ट या क्रियापदाचं भविष्यकाळी रूप करताना विल हे भविष्यकाळी क्रियापद नक्की लावायचं. विल आणि वॉन्ट. विल प्लस मेन वर्ब. विल प्लस मुख्य क्रियापद. विल वॉन्ट. द चिल्ड्रन विल वॉन्ट. काय हवं असेल त्यांना? सुट्टी. सुट्टीला इंग्लिश शब्द हॉलिडे. आपण ए लिहूया, एक सुट्टी असं धरून. द चिल्ड्रन विल वॉन्ट अ हॉलिडे. द चिल्ड्रन विल वॉन्ट अ हॉलिडे. मुलांना सुट्टी हवी असेल. ओके. आता नेक्स्ट सेंटेन्स. मला लांबच्या प्रवासानंतर विश्रांती घ्यायची असेल. मला लांबच्या प्रवासानंतर विश्रांती घ्यायची असेल. परत पहिला काळ ठरवूया. विश्रांती घ्यायची असेल. जेव्हा आपण असेल म्हणतो तो भविष्यकाळ आपण बोलत असतो.
भविष्यकाळ आहे आणि परत साधा भविष्यकाळ आहे, सिम्पल फ्युचर टेन्स आहे. तर काळ ठरला. रचना विधानार्थी वाक्याची ॲसर्टिव्ह सेंटेन्सची रचना कर्ता अधिक क्रियापद. कर्ता आपल्याला मला म्हणायचं आहे म्हणजेच आपण आय घेणार. कर्ता म्हणून आपण घेतला आय. परत भविष्यकाळ हवी असेल घ्यायची असेल म्हणजेच आपण कसं म्हणणार विल वॉन्ट. विल कशासाठी भविष्यकाळी क्रियापद विल आणि मुख्य क्रियापद वॉन्ट. आय विल वॉन्ट काय हवं असेल मला विश्रांती घ्यायची असेल घेणं. परत क्रियापद आलं आय विल वॉन्ट. आय झाला करता विल वॉन्ट झालं मुख्य क्रियापद आपलं ह्या वाक्यातलं. आणि आता घ्यायची म्हणून क्रियापद घ्यायचं आहे ते घेणं म्हणजेच टेक. आता वॉन्ट बरोबर दुसरं क्रियापद घेताना टू टेक असं लिहायचं आहे म्हणून तसं लिहिलं मी टू टेक. आय वॉन्ट टू टेक आय विल वॉन्ट टू टेक घ्यायची असेल म्हणून विल घेतला भविष्यकाळ. आय विल वॉन्ट टू टेक काय घ्यायची असेल विश्रांती. विश्रांतीला इंग्लिश शब्द आपण रेस्ट म्हणतो. आय विल वॉन्ट टू टेक रेस्ट लांबच्या प्रवासानंतर. नंतर म्हणजेच आफ्टर. लांबचा प्रवास कारण प्रवास एक आहे म्हणून लांबचा लॉंग आणि प्रवास जर्नी. जर्नी आय विल वॉन्ट टू टेक रेस्ट आफ्टर अ लॉंग जर्नी. आय विल वॉन्ट टू टेक रेस्ट आफ्टर अ लॉंग जर्नी. आफ्टर नंतर अ लॉंग जर्नी लांबचा प्रवास. अशी वाक्य आपली 10 मराठी त्यांची 10 इंग्लिश करून झाली. एकदा फक्त इंग्लिश वाक्य वाचते आणि मी आज थांबते. आय वॉन्ट न्यू पर्स मला नवी पर्स हवी आहे. द चाइल्ड वॉन्ट्स टॉईज मुलाला खेळणी हवी आहेत. शी वॉन्ट्स टू प्ले तिला खेळायचं आहे. द कॅट वॉन्ट्स मिल्क मांजराला दूध हवं आहे. वी वॉन्ट टू स्लीप आम्हाला झोपायचं आहे. ही वॉन्ट्स अ जॉब त्याला नोकरी हवी आहे. यू वॉन्टेड न्यू कार भूतकाळ तुला नवी गाडी हवी होती भूतकाळ. दे वॉन्टेड टू गो फॉर अ पिकनिक वॉन्टेड भूतकाळ त्यांना सहलीला जायचं होतं भूतकाळ म्हणून इंग्लिश पण भूतकाळ. द चिल्ड्रन विल वॉन्ट अ हॉलिडे विल वॉन्ट विल आलं की भविष्यकाळ. कसं होतं वाक्य मुलांना सुट्टी हवी असेल भविष्यकाळीच वाक्य म्हणून आपण घेतलं विल वॉन्ट. आणि मला लांबच्या प्रवासानंतर विश्रांती घ्यायची असेल भविष्यकाळ करायचं आहे. आय विल वॉन्ट टू टेक रेस्ट आफ्टर अ लॉंग जर्नी. आफ्टर अ लॉंग जर्नी अशी 10 वाक्य आज आपण पूर्ण केली. काहीही माझ्या मते शंका असावी असं वाटत नाही. सगळं माझ्या मते मी सांगितलं आहे. जोडीला टिप्स पण सांगितले आहेत. एस कधी सिंगल कधी द कधी लावायचा वॉन्ट का म्हणायचं. क्रियापद घ्यायचं असेल तर टू प्ले अशा पद्धतीने घ्यायचं त्या वॉन्टच्या पुढे. क्रियापद नसेल नुसतं एखादं नाऊन असेल नाम असेल तर नुसतंच घ्यायचं वॉन्ट्स मिल्क अशा टाईपने इत्यादी इत्यादी सगळ्या टिप्स मी सांगितल्या आहेत. कुठच्या टाईपची सेंटेन्सेस रचना कशी सगळं काही सांगितलं आहे. निश्चित व्हिडिओ समजला असेल. 1 सेकंद उभी आहे मी शांत. तुम्हाला हवं तर स्क्रीनशॉट तुम्ही नक्कीच काढून घेऊ शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. बाय.